आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा नागपुरात होतो आहे. स्वतः गणेश नाईक वनमंत्री आलेले आहेत. सर, आजचा कार्यक्रम विशेष आहे. आपण एक्झिबिशनसुद्धा बघताय, काय सांगाल? आज जागतिक व्याघ्र दिन आहे. जगामध्ये फार कमी देशामध्ये वाघांना प्रोटेक्शन दिलं गेलं, त्याचं संगोपन केलेलं आहे. प्रामुख्यानं भारतामध्ये जे काही वाघ आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विदर्भ परिसर हा प्रामुख्याने वाघांकरता प्रसिद्ध आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की वाघांची जोपासना, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागाने अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे. साधारण 7-8 वर्षापूर्वी 110-15 असलेले वाघ आता 450-500च्या घरात गेलेले आहेत. आणि म्हणून भविष्यकाळामध्ये महाराष्ट्राला, प्रामुख्याने विदर्भाला जागतिक व्याघ्र सेंटर म्हणावं लागेल. आणि भविष्यकाळामध्ये जगातले ज्यांना वाघांचं एकूण आकर्षण आहे ते सगळे पर्यटक नागपूर म्हणजे विदर्भामध्ये येतील. सर, नक्कीच नागपूर टायगर कॅपिटल आहेच, पण या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा वाघांची संख्या वाढली त्यामुळे ह्युमन आणि टायगर कॉन्फ्लिक्ट जो आहे, व्याघ्र मानव संघर्षाचा जो इतकी प्रकरणं दिसत आहेत, त्याबद्दल काय सांगा? बाब अशी की आता वन विभागाने निश्चित केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अभयारण्य तयार करायचं, मोठ्यातलं मोठं. आणि हे जे विखुरलेले जे म्हणजे एकत्र आलेले वाघ आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना संरक्षित करायचं, जेणेकरून तिथे टुरिझम वाढेल. जो वन्यजीव आणि मानव हा जो संघर्ष आहे तो निश्चितपणे कमी होईल. आणि त्याकरता आमची पावलं निश्चितपणे चांगल्या दमदारपणे पडत आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. हाच संघर्ष टाळण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं AI चा वापर केला जातो आहे. चे सेन्सिटिव्ह कॅमेराज आणि हे सगळं लावण्यात येत आहे. त्या नवीन टेक्नॉलॉजीचा जो वापर करण्यात येतो आहे, काय सांगा? हे बघा, नुसतं AI कॅमेरा त्या सॅटेलाईटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अतिशय कुठेही जर वाघाचं दर्शन झालं तर त्या ठिकाणी सायरन वाजेल, लोकांना कळवलं जाईल. आणि सुदैवानं आज शासकीय यंत्रणा एकत्रितरित्या काम करत आहेत. एखादा असा प्रसंग आला तर ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, वन कर्मचारी हे एकत्र काम करतात आणि एकूण एकोप्यानं या संघर्षातून मार्ग काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यात यश मिळेल. सर, खूप खूप धन्यवाद. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. नमस्ते. तर एकूणच काय तर व्याघ्र आणि मानवाचा जो संघर्ष आहे तो कमी व्हावा, कुठेतरी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या दिशेनं इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो वेगवेगळे स्टॉल्स इथे लागलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीसुद्धा या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहेत. या कार्यक्रमाचं समारोप जो आहे आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.